शुकासारिखे पूर्णवैराग्ययाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्विष्णुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामदास भरे अंतरी या शिबिरामध्ये राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी नत होतो. आपल्या सगळ्यांचे श्रीगुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई यांना सुद्धा साष्टांग नमन करतो. उपस्थित सर्व साधक बंधू भगिनी, समर्थप्रेमी आपला सर्वांना अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने जो शेवटचा पडाव आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. फार सुंदर उभी आपल्यासमोर आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले. पारमार्थिक माणसाने साधना केल्यानंतर काय व्हायला पाहिजे ते या उभीत सांगितलेलं आहे. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबलं पाहिजे. आणि असं झालं तर झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, असं होतो. निर्गुण निश्चळ परब्रह्मतत्व आपल्या अंतरी बिंबलं की आपला संसार सफळ होतो, असा सरळ सरळ अर्थ या ओवीचा आहे. आयुष्यामध्ये माणसांनी आपलं गोल काय आहे, आपलं ध्येय काय आहे हे निश्चित करायला पाहिजे. ते निश्चित असेल तर त्या दिशेने वाटचाल करता येते. तेच जर का अनिश्चित असेल तर मग माणूस घुटमळत राहतो, आणि जो घुटमळत राहतो तो कुठेही पोचू शकत नाही. म्हणून एक फार सुंदर वाक्य आहे मार्क ट्वेनचं, इंग्लिशमधलं वाक्य आहे, द टू मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ आर द डे यू आर बॉर्न अँड द डे वेन यू नो वाय. वन डे इज द डे वेन यू आर बॉर्न अँड द अदर डे इज वेन यू नो, वेन यू हॅव फाउंड द पर्पज ऑफ युअर लाईफ. परमार्थशास्त्र आपल्याला आपल्या आयुष्याची, नरदेहाची सार्थकता करण्याकरता म्हणून एक निश्चित ध्येय आपल्यासमोर ठेवतं. आणि ते निश्चित ध्येय म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणं. कालपासून विषय सुरू आहे, परवापासून विषय सुरू आहे. हे स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे कुठल्या दृष्टीने आहे, कुठल्या दृष्टीने आपला संसार सफळ करून घ्यायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. या ओवीच्या आधाराने आपण त्याचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. झाले साधनाचे फळ हे चरण थोडंसं बाजूला ठेवून पहिले दुसऱ्या चरणावर येऊ. संसार झाला सफळ. कारण आपल्या सगळ्यांना ना संसार करण्याची खूप हौस असते, आणि आपण सगळे सांसारिक आहोत ना. डाऊट आहे का कोणाला? निश्चित नाही. आपण सांसारिक आहोत. हा संसार काय आहे थोडंसं समजून घेऊ, आणि मग आपल्या संसाराच्या बद्दलच्या सफलतेच्या कन्सेप्ट, कल्पना कशा असतात ते पण थोडंसं बघू. म्हणजे मग आपल्याला जरा गाडी थोडीशी धक्क्याला लागेल. कारण निर्गुण ब्रह्मते निश्चळ जरा पुढे आहे. बरं, आधीच्या दोघी आचार्यांनी आज शेवटचं प्रवचन आहे म्हणून चौकेशक्के मारायचे ठरवलं होतं, आणि त्यांनी तो तसा पायंडा घातलेला असल्यामुळे आता ते माझं कर्तव्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तशी म्हणतात ना, स्लॉग मध्ये काय करायचं असतं, चौकेशक्के मारावे लागणार आहेत. ते त्यावेळेला आपण त्या चरणामध्ये येऊ, त्यावेळेला थोडासा त्याचाही विचार करू, वेदांतशास्त्राचा. पण आधी आपल्या ज्या आव्याकातल्या गोष्टी आहेत, संसारातल्या परिचित गोष्टी, त्या जरा समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू. मग संसार सफळच्या आपल्या कुठल्या कॉन्सेप्ट असतात, आपला संसार सफळ होतो की नाही हे ठरवण्याच्या आपले काय क्रायटेरियाज असतात, असं जरा विचार करायला पाहिजे आपण. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला छानशी नोकरी असावी. मग दुसरा क्रायटेरिया काय, माझ्या संसाराचा एक छानशी, काय म्हणालात तुम्ही? मी गाडी म्हणणार होतो.
सगळ्यांचे क्लिअर आहेत कॉन्सेप्ट. मी म्हटलं ना मगाशी की सगळे आपण संसारिक आहोत. त्याच्यामुळे मग दोन दोनाचे चार, ठीक आहे, आपण जाऊ पुढे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने. दोन दोनाचे चार, चतुर्भुज होण्याची सगळी प्रक्रिया. आता सगळा आता मग आता हा खरा संसारिक झाला असं म्हणतात. तोपर्यंत संसार नसतो बरं. प्रपंचात पडला असं म्हणतात. संसार सुरू होतो आणि मग संसार सफळ म्हणजे काय? मग हम दो हमारे दो. थांबू आपण तिथेच थांबू सध्या. काल विषय झाला तो वेगळा. मग असं सुरू होतं आणि मग आता काय छानपैकी नोकरी आहे, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे. म्हणजे आता माझा संसार कसा व्यवस्थित सुरू आहे. वा वा, छान. त्याच्यानंतर थोडंसं समाजामध्ये एक प्रकारचा मान, एक प्रकारची प्रतिष्ठा, एक प्रकारचं रुबाब आपला असा असला आणि चार चौघांनी मला चांगलं म्हटलं की मग मला कसं वाटतं, छान. लोकांनी नावं ठेवली तर कुणाला आवडत नसतं. लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं म्हणजे मग माझं काहीतरी कर्तृत्व आहे, या जीवनामध्ये मी काहीतरी केलं, कुठल्या तरी पदाचा विचार, कुठल्या तरी कंपनीचा सेक्रेटरी, कुठल्या तरी कॉर्पोरेटमध्ये डिरेक्टर, इत्यादी इत्यादी. असं मान प्रतिष्ठा मिळणं म्हणजे माझा संसार खूप सुखाचा झाला असं आपण समजतो. त्याच्या पुढची स्टेज, मुलं परदेशात शिकायला गेली की ते हम दो हमारे दो असतात, पण ते हम दो ते इथेच राहतात आणि हमारे दो तिकडे असतात. आणि ते तिकडे गेले म्हणजे आई वडिलांना खूप कौतुक असतं त्याचं. आणि मग त्यांचं सगळं व्यवस्थित झालंय की नाही, त्यांचं उच्च शिक्षण झालंय की नाही, ते त्यांच्या त्यांच्या मार्गी लागलेत की नाही. म्हणजे मग आता कसं आई बाबा आपलं काय म्हणतात, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायचं असतं. खरं म्हणजे कर्तव्य त्यांनी अजून कारण अक्षर टाकायची असते. पण तरी सुद्धा आपण तोही विचार करू. समजा तेही झालं आहे आणि नशिबाने डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे सुना सुद्धा चांगल्या मिळालेल्या आहेत, असं जेव्हा समजतो आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला वा 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 किती छान. एवढ्यावरच थांबू नये, अजून थोडंसं पुढे जाऊ. सगळं घर व्यवस्थित भरलेलं आहे, छान आहे, नातवंड पतवंड आहेत, मान आहे, प्रतिष्ठा आहे, म्हातार वय सुरू झालेलं आहे, पण वैभव कशामध्ये आहे, सार्थक जीवनाचं कशामध्ये आहे, एवढं सगळं आहे. आता मी 80ला झुकलेलो आहे तरी पण मी अजून कसा आहे, एकदम फिट. मला बीपीचा त्रास नाही, मला किडनीचा काही त्रास नाही, मला ब्लड प्रेशरचा काही त्रास नाही, मला शुगर नाही, इत्यादी इत्यादी. असं जेव्हा आपण म्हणतो आणि दिमाखात सांगायला जातो त्यावेळेला एकदम असं मी काहीतरी केलं असं वाटतं आणि आपण आपल्या जीवनाला धन्यता द्यायला लागतो. आणि याच्याही पुढे जेव्हा माणूस खंगायला लागतो त्यावेळेला मग कुठेतरी अशी एक कल्पना येऊन जाते की आता काय, पुढे प्रश्न पडतो आता काय. आणि तो आता काय प्रश्न फार सतावतो. त्यावेळेला मग मात्र कधी देहत्याग करायचा आणि त्याच्यामध्ये एक वेळ अशी येते की आता बोलवा सगळ्यांना, आता बोलवा सगळ्यांना. आणि मग सगळे येतात, आजूबाजूचे मुलं बिलं सगळे, सगळी मुलं सगळ्या नातवंडांना घेऊन सगळेजण घरी हजर राहतात आणि सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांच्या देखत हा माणूस प्राण ठेवतो. म्हणजे अहो धन्य, काय मोठं भाग्य म्हणतो की नाही आपण सगळेजण. दिवसा ढवळ्या छान मृत्यू येणं, मरण येणं, सगळ्यांच्या देखत सगळ्यांच्या समक्ष सगळे जवळ असताना कोणीही दूर नाही, कोणाची आठवण नाही. वा वा वा, किती मोठं धन्यता समजायची. ही आपली सगळी संसाराची आणि धन्य संसाराची आणि सफळ संसाराची कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे का मी चुकीचं बोलतो ते सांगा. पण असं जर का असलं, हे एक प्रकारचं आदर्श जीवन जरी का असलं आणि याच्यात काही चुकीचं नसलं, ह्याच्यात काहीही चुकीचं नाही बरं, असं असावं हरकत नाही, पण तरी सुद्धा जे शास्त्र आपल्याला सांगतं ते खरं जीवन, शांत समाधानी जीवन, ते जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपलं जीवन सफळ झालं आहे असं म्हणता येत नाही. शांत सुखी जीवन जगण्याकरता म्हणून एक फार सुंदर गोष्ट एकदा मावशींनी सांगितली होती, माधुरी मावशींनी. छोटीशी पटकन बघू आणि पुढे जाऊ. एका व्यक्तीला विचारण्यात येतं की तू सुखी आहेस का रे बाबा? तो म्हणतो नाही हो, माझ्याजवळ पैसे नाही, मी सुखी नाही आहे. बरं, पैसे नाही, मग पैसे मिळवतो. पैसे मिळवल्यानंतर आता तो सुखी आहे का? तो म्हणतो नाही, मला घर नाही. मग घर मिळवतो. घर मिळवल्यानंतर मग तो सुखी आहेस का म्हणतो. तो म्हणतो घर आहे,
पण अजून बायको नाही. बरं, बायको मिळाल्यानंतर आता सुखी आहेस का म्हणतो? नाही, अजून मूलबाळ नाही. मूलबाळ मिळाल्यानंतर तू आता सुखी आहेस का? नाही, मूलबाळ आहेत पण ते अजून पाहिजे तसे संस्कार त्यांच्यावर झालेले नाहीत. मग त्यांच्यावर संस्कार केल्यानंतर आता तू सुखी आहेस का म्हणतो? आणि आता सगळं आहे चांगलं, घरामध्ये सगळं आहे, मूलबाळ सुद्धा आहेत, पण मी अजूनही सुखी नाही. का? कारण हे सगळं असं टिकेल की नाही याची मला चिंता लागून राहिली आहे. जे सगळं व्यवस्थित सुरू आहे, जे सगळं छान सुरू आहे, ते तसं टिकेल की नाही याची चिंता लागून राहिली आहे, आणि म्हणून मी सुखी नाही. म्हणून समर्थांनी सांगून ठेवलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मग आपल्याला सुखी व्हायचं आहे, आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. काका सांगतात, नुसतंच सुखी नाही व्हायचं आहे, आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. आणि सुखरूप होण्याकरता म्हणून परमार्थशास्त्र आपल्याला एक मार्गदर्शन करतं. जगामध्ये सुख नाही असं म्हणतो, त्यावेळेला जरा विचार करावा लागेल की सुख कुठल्या क्षणी असतं. आपल्याला असं वाटतं की लहानपणी आपण खूप सुखी होतो, किती आनंदी होतो, किती छान दिवस ते होते. पण योग वसिष्ठ ग्रंथामध्ये वैराग्य प्रकरणामध्ये प्रभू रामचंद्रांनी खूप छान सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, लहान बालक जो असतो ना, त्या लहान बालकाला सुद्धा भीती असते. कोणाची भीती असते? गुरुजनांची भीती असते, आई वडिलांची भीती असते. योग वसिष्ठमध्ये शैशवे गुरुतो भीतीर मातृतः पितृतस्तथा. आई वडिलांची भीती असते म्हणून तो ऐकत असतो. गुरूंची, शिक्षकांची भीती असते म्हणून तो अभ्यास करत असतो. लक्षात ठेवा, त्याला अभ्यास करायचा असतो म्हणून कोणीतरी लहान विद्यार्थी अभ्यास करतो का? खरं आठवून बघा, आपल्याकरता आपल्या पुरता आठवून बघा. शिक्षक रागवतील किंवा आई वडील मारतील किंवा मित्र तरी हेटाळणी करतील म्हणून आपण अभ्यास करत असतो. मग ही भीती असते. मग असं भययुक्त जीवन शैशवाचं असतं. बरं, तरुणपणामध्ये आपण खूप मोठे तीर मारतो का? तसंही नाही. तरुणपणामध्ये पण आपण खूप हालाकीचे दिवस काढतो. का? कारण अनेक प्रकारचे विषय आपल्याला छळत असतात. तत्रानंत विलास सास्य, म्हणजे अनंत विलास भोगण्याची तरुणपणामध्ये एक हाव असते. आणि ही हाव आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, शांत बसू देत नाही, सुखी होऊ देत नाही. पण तरुण सुद्धा असंच निघून जातं. बरं, वृद्धावस्थेमध्ये निवृत्तीनंतर आम्ही आमच्या मनासारखं लाईफ जगू असं म्हणणारे जे असतात, त्यांचं आयुष्य तसं तरी जातं का? तर तसंही नाही. कारण त्याच्यानंतर वार्धके वर्धते स्पृहा. स्पृहा म्हणजे पुन्हा हाव, ती वाढतीच असते. आणि त्याच्यानंतर वार्धक्य वर्धते भयम. महाभयाचा मगाशी उल्लेख झाला. ते महाभय सुद्धा ते छळायला लागतं. कुठलं महाभय? मृत्यूचं. आणि मग असं भययुक्त जीवन जगणं सुरू होतं. म्हणून माणसाने एक लक्षात ठेवावं, प्रपंचामध्ये, व्यवहारिक सत्तेमध्ये कितीही पैसा अडका जमा केला, कितीही घर चांगलं बांधलं, कितीही गाड्या बंगले जमवले, कितीही मुलं-बाळं चांगली सुसंस्कारित केली, तरी सुद्धा जोपर्यंत परमार्थशास्त्राचं जे फलित आहे ते प्राप्त होत नाही, म्हणजे निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबत नाही, तोपर्यंत आपली दैन्यावस्था संपत नाही. आणि ती संपण्याची काही शक्यता सुद्धा नाही. खूप कष्ट केले, खूप काही काही करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपलं दैन्य संपत नाही. आणि म्हणून परमार्थशास्त्र आपल्याला एक दिशा दाखवतं. दासबोधातली ही ओळी आपल्याला एक दिशा दाखवते. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. दासबोधामध्ये अनेक विषय आलेले आहेत. काल आपण एका वेगळ्या अँगलनी त्याचा विचार केला होता. दासबोधामध्ये बहुआयामी असा तो ग्रंथ आहे. हरिकथा आहे, भक्ती आहे, त्याचबरोबर भिक्षा निरूपण आहे, उत्तम पुरुष निरूपण आहे, सदैव लक्षण निरूपण आहे, त्याचबरोबर करंट लक्षण निरूपण सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, मूर्खांची सुद्धा लक्षणं सांगून ठेवलेली आहेत, इत्यादी इत्यादी अनेक विषय सांगून ठेवलेले आहेत. पण तरी सुद्धा दासबोधातला मुख्य विषय कुठला हो? दासबोधामधला सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य विचार कुठला सांगितलेला आहे, असा जर का प्रश्न आपण केला तर समर्थांनीच त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. मग आत्मस्थितीचा निश्चय, स्वस्वरूपाचा निश्चय याच्यात बोललेला आहे.
या ग्रंथामध्ये त्याचं उदाहरण केलेलं आहे. आणि हा निश्चय आपल्या मनामध्ये बाळगला पाहिजे आपण. जर का हा निश्चय आपण आपल्या अंतःकरणात साठवू शकलो तर रामदास भरे अंतरी खऱ्या अर्थाने सिद्ध होईल, सफळ होईल. नाही तर शिबिर झालं, रामदास भरे अंतरी शिबिर होतं, पण लक्षात काय राहिलं? जिलेबी आणि वांगी. आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही समर्थांचा दासबोध वाचला, लक्षात काय राहिलं? राजकारण निरूपण. मुख्य आत्मस्थितीचा निश्चय फार महत्वाची गोष्ट आहे. शिबिरामध्ये आल्यानंतर शिबिरातनं काय घेऊन जायचं? 3 दिवस शिबिर होतं, सगळं छान होतं, खूप आपण ऐकतो, प्रवचन ऐकतो, आनंद मेळा होतो, छान फेर धरतो, सगळं काय काय आनंदाचा उत्सव असतो, आनंद मिळतो, आनंद घेऊन जायचाच असतो निश्चित. पण त्याचबरोबर तत्वज्ञानातला आपल्यापुरता आपल्याला साधलेला, रुचलेला, पटलेला असा एखादा विचार आपण जर का घेऊन जाऊ शकलो आणि तो विचार जर का स्वस्वरूपाच्या ओळखीचा असेल, तो विचार जर का शुद्ध ज्ञानाचा असेल, तो विचार जर का आत्मस्वरूपाचा असेल, तर खऱ्या अर्थाने शिबिराचं सार्थक होईल, शिबिर सफळ होईल. आपण मुख्य ओळीकडे बोलू. झाले साधनाचे फळ. साधना साधना साधनेच्या नावाखाली खूप लोक खूप काही काही करत असतात. अनेक वर्ष साधनेमध्ये घालवतात, उपासनेमध्ये घालवतात, अनेक वर्ष उपासना केंद्रे चालवतात, त्याचं संचलन करतात, नियमन करतात, प्लॅनिंग करतात, अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये जातात, कथा प्रवचन करतात, सगळं काही भरपूर होतं, सगळं काही होतं, पण तरी सुद्धा कुठेतरी एक अशी मनामध्ये बोचणी राहून जाते की आम्ही इतकं केलं तरी पण जे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही, असं होऊन जातं. काय व्हायला पाहिजे हे कळलेलं नसल्यामुळे असं होतं. मग शुद्ध ज्ञानाचा विचार झालेला नसल्यामुळे भरपूर काहीतरी केल्याचं होतं समाधान, कदाचित पुण्य सुद्धा प्राप्त होतं, पण जी शुद्ध सात्विक शांती, आत्मिक शांती ज्याला आपण म्हणू, ती काही प्राप्त होत नाही. आणि ती प्राप्त होण्याकरता म्हणून जो विचार जसा करायला पाहिजे तसाच व्हायला पाहिजे. मग साधना आपण आपल्या पद्धतीने आपल्या परीने करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती शास्त्रात सांगितलेली त्या पद्धतीने किंवा श्रीगुरूंनी सांगितलेली त्या पद्धतीने जर का होत नसेल तर त्याचं जसं पाहिजे तसं फळ मिळत नाही. म्हणून आपल्या मनाने आपली साधना आणि आपली उपासना पद्धती आपण बसवून घेऊ नये. श्रीगुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने आपली साधना पद्धती आपण बसवून घ्यावी आणि त्याचा कटाक्षाने सातत्याने अवलंबन करावं, तर आपल्या जन्माचं सार्थक होण्याची शक्यता आहे. नाही सार्थक दूर राहतं. कुठल्या प्रकारे आपण करतो? तीर्थयात्रा करतो, उपास तापास करतो, व्रतवैकल्य करतो, हे सगळं करावं, ह्याच्यामध्ये काही दोष आहेत असं नाही, पण ह्याच्याबरोबर आपल्याला आत्मोन्नतीचा विचार करता आला पाहिजे आणि विचार हे मुख्य साधन आहे. आपल्या काकांचा एक फार मोठा भर या विचारावर आहे. विचार हे साधन करत नाही आणि इतर साधनं करत बसल्यामुळे आपण फक्त कृती करत राहतो. साधनांच्या नावाखाली फक्त कृती होते, उपासनेच्या नावाखाली फक्त कर्म केल्या जातात. विषय झालेला आहे, परवाच उल्लेख झालेला आहे, उपासना हे कर्मामध्ये मोडलं जातं, बरोबर? आठवतं सगळ्यांना? मग कर्म केल्या जातात. मग डॉक्टर काकांचं वाक्य आहे सुंदर. काका सांगतात की कृतशीलतेकडून चिंतनशीलतेकडे घेऊन जाणारा ही खरी साधना आहे, जी आपल्याला कृतिशीलतेकडून चिंतनशीलतेकडे घेऊन जाईल, ती खरी साधना. मग आपली चिंतनशीलता वाढवती असली पाहिजे. कृतिशीलता आवश्यक तेवढी करावी, कुळधर्म कुळाचार व्रतवैकल्य आवश्यक असतील तेवढे करावे, तीर्थयात्रा जेवढे जमतील आणि आवश्यक असेल तिथे करावे, पण त्याच्यापेक्षा जास्त करू नये. आपली चिंतनशीलता वाढती असली तर त्याचा परिणाम जास्त होतो. डॉक्टर काकांचा नेहमीचा एक प्रश्न आहे तो उपस्थित करतो, कारण खूप सगळे लोक नवीन आहेत, मला कल्पना आहे खूप सगळे लोक जुने आहेत आणि त्यांनी बरीच ही वाक्य ऐकलेली आहेत, पण बरेच लोक नवीन सुद्धा आहेत, म्हणून त्यांच्याकरता म्हणून मी पुन्हा पुन्हा उद्धृत करतो काही वाक्य. काकांनी एक छान प्रश्न विचारून ठेवलेला आहे. सगळेजण श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतात ना? नाही? हो.
किती सत्यनारायण घातले म्हणजे मुक्त व्हाल? फार मार्मिक प्रश्न आहे आणि विचार करण्याला लावणारा प्रश्न आहे. किती सत्यनारायण केले म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल? म्हणून सत्यनारायण करायचे नाही का मग? तसं नाही, करायचे. पण एक वेळ अशी आली पाहिजे आपल्या आयुष्यात की आता सत्यनारायणाची पूजा, उपास तपास पुरे झाले, मग पुढे काहीतरी वाढती गती मिळाली पाहिजे. म्हणून आपली जी उपासना चालते त्याचा आपणच स्वतः थोडंसं आत्मपरीक्षण करावं. आपली चिंतनशीलता किती वाढते आहे की नाही वाढते आहे, आपली शांती वाढते आहे की नाही वाढते, याचा ज्यांनी त्यांनी प्रयत्न करावा. आपल्याला जोखावं, रोज जोखण्याचा प्रयत्न करावा. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपली साधना जशी व्हायला पाहिजे तशी होते आहे की नाही. आणि मग होत नसेल तर मग का होत नाही. आता आपण झाले साधनाचे फळ हा विषय सुरू आहे. तर त्या झाले साधनाचे फळमध्ये साधना आपण कशी करतो ते कळलं, पण मग खरी साधना कशी करायला पाहिजे जेणेकरून पुढचं जे चरण आहे, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले, ते होईल. मग त्याच्याकरता काही उपाय आहे का? मग दादा आता काय करायचं? मग उपाय कोणी सांगून ठेवलेला आहे? समर्थांनी सांगून ठेवलेला आहे. मग समर्थांनी जे सांगून ठेवलं आहे ते नीट समजून घ्यायचं, ते नीट शिकायचं, ते नीट आत्मसात करायचं आणि मग तशी उपासना करायची. आपल्याच मनासारखी उपासना केली तर आपल्याला हाती काही लागत नाही, पण समर्थांनी सांगितलं, समजून उमजून जर का साधना केली, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले, समर्थांनी सांगून ठेवलंय. मग ते समजून उमजून आपण साधना केली तर आपलं कल्याण निश्चित होऊ शकतं. मग आता त्याच्याकरता काहीतरी थोडासा प्रयत्न त्या दिशेने आपण करूयात. समजून उमजून साधना करायची. मग साधना पद्धती कशी असली पाहिजे? आता समर्थांच्याच दासबोधातली एक उभी आपण थोडीशी घेऊ पुन्हा रेफरन्स करता आणि त्या दृष्टीने साधना कशी असली पाहिजे याचा विचार करू. समर्थ म्हणतात, परती सारुनी उपाधी. नीट लक्षपूर्वक ऐका, ओवी अत्यंत महत्वाची आहे. परती सारुनी उपाधी, असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढ बुद्धी, या नाव साधक. स्वरूपी करी दृढ बुद्धी, या नाव साधक. मुख्य आत्मज्ञान, जो विषय मगाशी बोललो आपण, आत्मनिश्चय जो समर्थांनी सांगितला आहे, तोच विचार इथे आहे, स्वरूपी दृढ बुद्धी. आता या ओवीच्या आधारे थोडंसं चिंतन करू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली साधना कशी झाली पाहिजे आणि मग तशी साधना झाल्यानंतर मग झाले साधनाचे फळ म्हणून ही ओवी पुढे येते. लक्षात घ्या. मग आता ती सगळ्यात पहिलं चरण, परती सारुनी उपाधी. मला प्रश्न आता, उपाधी म्हणजे काय आणि परती सारायचं म्हणजे काय? मगाशी पहिल्या प्रवचनामध्ये विषय येऊन गेलेला आहे उपाधीचा. सगळ्यात पहिली उपाधी आपली कुठली असते? सगळ्यांना माहिती आहे, बोला. मी देह आहे, देहाची उपाधी. या देहाच्या उपाधीचा त्याग करायचा, ती सोडून द्यायची आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. बर, ठीक आहे, झालं. हा, म्हणणं सोपं असतं, करणं खूप अवघड असतं, खूपच जास्त कठीण जातं. मग असं का जातं? थोडासा ओहापोहा त्याचा पुन्हा पुन्हा करावा लागतो. मग आता मला जे सांगायचं होतं ते मगाशी शंतनू दादांनी सांगून ठेवलं. मग आता मी सांगायचं की नाही पुन्हा प्रश्न पडतो, हो की नाही? पण आता असं आहे, एकदा सांगून आपल्याला कळलं असतं तर पुन्हा पुन्हा आपण शिबिराला आलो नसतो. म्हणून जे एकदा सांगून कळत नाही तेच पुन्हा पुन्हा सांगून घेण्याचाच अभ्यास असं म्हणतात. हा, अभ्यास जो करतो आपण तो एकच गणित असतं, ते एकदा कळलेलं असतं, पण ते कळलंय की नाही ते कळण्याकरता पुन्हा दुसरं गणित सोडून बघायचं असतं. तेच गणित परत परत सोडवणं यालाच आपण अभ्यास म्हणतो, गृहपाठ म्हणतो. मग आपण इथे अभ्यास करण्याकरता आलेलो आहोत. मग जो विषय समजून घेतला तोच पुन्हा समजून घ्यायचा. आता मगाशी त्याच्याकडनं घेतला, आता माझ्याकडनं घ्यायचा. थोडा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला कळेल. उपाधी शब्दाचा अर्थ थोडासा बघू. उपाधी, उपाधीचा सरळ सरळ अर्थ जर का करायचा झाला, अगदी सोपा, असलं तर अडत नाही आणि नसलं तर नडत नाही, त्याला उपाधी असं म्हणतात. असली तर अडत नाही, नसली तर नडत नाही.
लग्न झाल्यानंतर मला एक उपाधी चिकटली. कुठली? सांगा. लग्न झाल्यानंतर मला एक उपाधी चिकटली. कुठली उपाधी चिकटली? नाही, नवरा. ती उपाधी चिकटली असं म्हणू नका बरं, तसं नाही. नवरा ही उपाधी मला चिकटली का? कारण मी आता लग्न झालं माझं म्हणून. लक्षात येते काय म्हणतोय ते? आधी मी कोण होतो? पुरुष होतो. नवरा झाल्या असताना देखील मी कसा आहे? पुरुषच आहे. नवरा नसला, नवरेपणा नसला, माफ करा, नवरेपणा नसला तरी सुद्धा मी काय राहणार आहे? पुरुषच राहणार आहे. मग काहीतरी मध्ये घडलं ज्याच्यामुळे एक उपाधी नवीन येऊन चिकटली. बरोबर आहे? लक्षात येते? आता ती उपाधी असली तरी अडत नाही आणि नसली तरी नडत नाही. अगदी त्याचप्रमाणे देहाला उपाधी असं म्हणतात आणि आत्मा, आत्मतत्व हे निरुपाधिक तत्व आहे असं सांगितलं जाते. मग या देहाची उपाधी आत्म्याला जडली, पुरुषाला नवरेपणाची उपाधी जडली, त्याप्रमाणे देहाची उपाधीमध्ये मी अडकलोय असं म्हणतो. मग देहाची उपाधी म्हणजे काय? मग देह असला तरी आत्म्याचं अडत नाही आणि देह नसला तरी आत्म्याचं नडत नाही. म्हणजे काय? म्हणजे देह जावो अथवा पांडुरंगी निज. म्हणजे माझा आत्मतत्वामध्ये काहीही फरक पडत नाही. भगवद्गीता काय सांगते? भगवद्गीता तेच सांगते. शास्त्र काय सांगतात? शास्त्र सुद्धा तेच सांगतं की देह म्हणजे तू नाहीस, तू याच्या आधी पण आहेस, तू याच्यानंतर देखील आहेस. मग आता आहे काय तुझं? मग आता जे आहे त्याला देह म्हणतात, ते शरीर आहे. मग शरीराकडे म्हणतो मी. काय म्हणतो आपण? एक प्रश्न विचारतो, या मीला कोणी दाखवून देतं का? कोणी दाखवू शकतं का? जागे आहेत ना सगळे? मी मी असं कुठेही बोट दाखवलं तर मी कुठे बोट दाखवतोय? शरीराच्या कुठल्या तरी एखाद्या भागाकडे बोट दाखवतोय. काही जणांनी अशी खूण केली, बरोबर आहे. आता मी प्रश्न विचारतो, मी जिथे जिथे बोट दाखवतोय तिथे तिथे तुम्ही म्हणा की हे काय आहे? मी आहे का? त्याचं उत्तर काय येईल? मी आहे का? मी आहे का? मी आहे का? मी आहे का? छाती आहे ही माझी, मी नाही आहे. नाक, कान, डोळा, कुठलेही अवयव घ्या, प्रत्येक अवयव हा वेगळा आहे आणि या सगळ्या अवयवांचा एक संघात म्हणून हे शरीर झालेलं आहे. आणि त्या शरीरामधला जो मी, ज्याला आपण मी म्हणतो, तो त्या शरीरामध्ये बंदिस्त आहे असं आपल्याला वाटतं. मगाशी तुरुंगाचा उल्लेख झाला, त्याच्यामध्ये बंदिस्त आहे असं वाटतं आपल्याला, पण तो तेवढ्या उपाधीपुरता बंदिस्त झाल्यासारखा वाटतो किंवा आहे, पण तो तसा नाही. हेच शास्त्र आपल्याला समजून सांगतं. हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग किती किती प्रकारे त्याचं विचार केलेला आहे. जे शरीर दिसतं, काळं, गोरं, मगाशी उल्लेख झाला, ठेंगणं, उंच, बुटकं, लठ्ठ, रोड, अनेक प्रकारे विचार केला तरी ते सगळे लक्षणं कोणाची आहेत? शरीराची आहेत, माझी नाही. आत्मरूप मी याच्यापासून विलक्षण आहे, वेगळा आहे. मग हा आत्मरूप मी कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे. जीव चैतन्य म्हणतात त्याला, कूटस्थ चैतन्य म्हणतात त्याला, आत्मचैतन्य म्हणतात त्याला. त्यातले बारकावे सोडून देऊ आपण, आत्तापुरतं एवढाच विचार करू की अशा प्रकारे मर्यादित स्वरूपामध्ये या देहापुरतं मी असा जो मी स्वतःला समजतो, तो मी या शरीरापुरताच व्याप्त आहे अशी माझी समजूत आहे, ती चुकीची आहे. आणि ती काढण्याकरता म्हणून साधना करावी लागते. आणि ती साधना कुठली आहे? परती सारुण उपाधी. देहाची उपाधी आहे, तशीच बुद्धीची पण उपाधी असते. त्याचाही पटकन थोडासा विचार करू आणि पुढे जाऊ. बुद्धीची उपाधी म्हणजे मी खूप बुद्धिमान, माझा IQ किती छान, मी किती पेटंट्स मिळवलेत माहिती आहे का तुम्हाला, मी किती पदव्या मिळवल्यात, इत्यादी इत्यादी. अशी ज्याची बुद्धी खूप प्रगल्भ बुद्धिमान असतो तो. आणि त्याचबरोबर मला तर काहीच कळत नाही, होय काय सांगतात मला काहीच लक्षात येत नाही, मी तर आपला 4थी पास, मी तर शिकलो पण नाही धड, मला काही समजत नाही, मी तर निर्बुद्ध असा म्हणणारा एखादा मठ्ठ तो. या दोघांमध्ये काही भेद आहे का?
परमार्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर नाही असं उत्तर येतं. कारण काकांनी सांगून ठेवलं, एक सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आणि एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. दोन्ही कसे आहेत? कॉम्प्लेक्सेस आहेत, कॉम्प्लेक्सेस आहेत. म्हणून आपल्याला विचार काय करायचा आहे? हे दोन्ही मी नाही, कारण बुद्धीची ही देखील ही उपाधीच होते. मग ही उपाधी सोडून द्यायची आहे. परती सारून उपाधी. मग या उपाधींचा त्याग करण्याकरता म्हणून बुद्धी मी नाही, देह मी नाही, मन मी नाही, असा सगळा विचार आपल्याला काकांनी शिकवलेला आहे. तसा विचार करत राहायचा. हळूहळू कळायला लागतं की देह मी नाही हे पटवून घ्यावं लागतं. पटवून घ्यावं लागतं. अनेक वार याच्यावर विचार करून करून हे समजून घ्यावं लागतं. देह जो आहे, या देहाला स्पर्श करता येतो, या देहाला बघता येतं, या देहाला ऐकता येतं. आत्म्याला स्पर्श करता येत नाही, आत्म्याला बघता येत नाही, आत्मवस्तूला ऐकता येत नाही. देह जो आहे हा अनेक अवयवांनी युक्त, अनेक अवयवांचा संघात एकत्रीकरण बनवलेला आहे. आत्मा निरवयव आहे, म्हणून आत्म्याला कुठलेही अवयव नाहीत. आत्मा अवयवरहित आहे. या देहाचे सगळे जे अवयव आहेत हे सतत बदलते आहेत, क्षीण होत जाणारे आहेत, 6 विकारांनी युक्त आहेत. पण आत्म्याला हे कुठलेही 6 विकार नाहीत. आत्मा कधीही बदलत नाही. काल विषय झाला काळे करण्याचा. खूप पांढरे व्हायला लागलेत तर काळे करायचा. करता येतील, कारण का? शक्य आहे. आत्मा कधी काळ्याचा पांढरा होत नाही किंवा पांढऱ्याचा काळा करता येत नाही. कारण आत्मा अरूप आहे, आत्मा अरंग आहे, त्याला रंगच नाहीये. एक अपरोक्षानुभूती नावाचा ग्रंथ आहे. त्या अपरोक्षानुभूतीमध्ये आचार्यांनी 4, 5, 7 श्लोकांमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे की देह किती वेगळा आहे आणि आत्मा त्याच्यापासून किती वेगळा आहे. आणि एवढं वेगळं पण असून सुद्धा हा मूर्ख स्वतःला देह समजतो, म्हणजे याच्या अज्ञानाची कायच कमाल. अशा प्रकारचा श्लोक आहे. आत्मा ज्ञानमयम पुण्य, देह मांसमयम अशुची. आत्मा ज्ञानमय आहे, ज्ञानरूप आहे. पुण्य म्हणजे पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे आत्मवस्तू. आणि देह कसा आहे? मांसाचा, हाडामासाचा बनलेला हा देह आहे आणि अशुची आहे, दुर्गंधीयुक्त आहे, घाणेरडा आहे. काय बोलताय? माझ्याबद्दल बोलतोय का तुमच्याबद्दल बोलतोय असं म्हणाल? पटतंय का? आत्मा, आपला देह जो आहे तो दुर्गंधीयुक्त आहे, अशुची आहे, असं कोणाला वाटतं का? खरं आहे? खरंच? एकच सांगतो फक्त, म्हणजे लक्षात येईल. आपण कितीही चांगले चांगले पदार्थ खाल्ले, करून खाल्ले, तरी जे बाहेर निघतं, आपण कितीही चांगले चांगले परफ्यूम आणि डिओड्रंट्स आपल्या शरीरावर आणि पावडरी लावल्या सुगंधी, तरी सुद्धा काही तासानंतर काय निघतं? घामाचा वास येतो, म्हणजे दुर्गंधीयुक्त. या शरीराकरता काहीही करा, यातनं जे बाहेर निघतं ते कसं असतं? दुर्गंधीयुक्त असतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे शरीराची किंमत सांगणं चाललंय बरं. आत्मा ज्ञानमयम पुण्यो, आणि शरीर, देह जे आहे ते कसं आहे? मांसयुक्तो अशुचिही. आणि पुढे म्हणतात तयोर ऐक्यम, म्हणजे या दोघांचं ऐक्य, प्रपश्यंती किम अज्ञात मतः परम. याच्यापेक्षा अजून अज्ञान काय असू शकतं? या दोघांना ऐक्य भावाने मांडणारा, दोघांना एक समजणारा, देह म्हणजेच आत्मा मांडणारा, याच्यापेक्षा अज्ञान काय असू शकतं असं आचार्य सांगतात. म्हणून देह आणि देहाची उपाधी, बुद्धी, बुद्धीची उपाधी, जी कुठली उपाधी असेल आपल्याला, त्या सगळ्या उपाधींना परती सारून, म्हणजे बाजूला सारून, मग काय? अलक्षी लक्ष साध्य करी. आणि पुढे म्हणतात स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. मग स्वरूपी करी दृढ बुद्धी म्हणजे काय? याचा थोडासा विचार करायला पाहिजे. स्वरूप, प्रत्येक प्रवचनामध्ये स्वरूप हा शब्द येऊन गेलेला आहे. कालच्या प्रवचनामध्ये सुद्धा स्वरूप हा शब्द येऊन गेलेला आहे. स्वची ओळख, पुन्हा पुन्हा तोच विषय येणार आहे आपल्या समोर. मग स्वची ओळख करून घेण्याचं काम आणि स्वच्या स्वरूपावर दृढ बुद्धी ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, म्हणजेच निश्चयाचं काम करायचं आहे. आता हा निश्चय टिकणं तेच कठीण आहे. आपलं काय होतं, आपण जेव्हा प्रवचनामध्ये बसलेलो असतो तासभर, त्यावेळेला आपल्याला सगळं अगदी पटत असतं.
सगळेजण असे असे माना डोलवत असतात, अगदी बरोबर आहे, हो हो हो. आणि मग जरा 12 वाजल्यानंतर मग असं वाटायला लागतं की नाही बाबा, आता खाली झाला पाहिजे, घंटा कधी होते, कारण भूक लागली असते. असं आहे, जीवन जगत असताना, अध्यात्मशास्त्र शिकत असताना, अध्यात्मशास्त्राच्या बद्दल कितीही ऐकलं आणि कितीही वाचलं ते कळतं, पण तरी सुद्धा देहधारणा जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन जगावं लागत असतं. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून शास्त्र वेगळं आणि जीवन वेगळं असं नाहीये. जीवन आणि शास्त्रच एक रूप आहे किंवा त्याचीच ऐक्यता करायची आहे. म्हणजे जीवन जगता जगताच अध्यात्मशास्त्र आत्मसात करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. नाही तर आम्ही आता उपासनेला बसतो, आम्ही आता ध्यानाला बसतो असं म्हणून ध्यानाला बसायचं नाही असं नाही. सुरुवातीच्या काळात ते देखील गरजेचं आहे. पण जीवन जगत असतानाच ध्यानात जायचं किंवा ते ध्यान सतत टिकवायचं, हीच खरी साधना आहे. देहात असून सुद्धा देहात राहूनच मी देह नाही हा भाव दृढ टिकला पाहिजे आणि मी आत्मा आहे ही बुद्धी निश्चयाची टिकली पाहिजे. हीच खरी साधना आहे. पण साधना वेगळी काही करायची आवश्यकता नाहीये. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नाहीये. गुरु शिष्याला उपदेश करतायत. समर्थ रामदास स्वामी शिष्याला सांगतायत, ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म. मग ही जी ब्रह्मरूपतेची जी जाणीव आहे, मी ब्रह्म आहे ही जी भावना आहे, ही चित्तात धरून ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि हीच आपली साधना आहे. एवढं जमलं की स्वरूपी राहे दृढबुद्धी होऊ शकतं. आणि हे जर का सुटलं सतत तर मग वारंवार मग आता चला कुठलं दुसरं शिबिर पुन्हा कधी घेणार हो तुम्ही सांगा, मग आम्ही त्यावेळेला नक्की येणार. काय येणार? कारण पुन्हा ते ऐकायचं असतं सगळं, म्हणून यावं लागतं. बरोबर आहे की नाही? या बरं शिबिराला, नाही तर तुम्ही म्हणाल आता पुढच्या वेळेला आम्ही काही येत नाही, आता खूप झालं तुम्ही सांगा. असं नाही, सांगायचा हेतू तो नाहीये. समर्थ सांगतात त्याप्रमाणे आत्मबुद्धी करण्याकरता, देहबुद्धीपासून ती उपाधी सोडून पुढे जाण्याकरता म्हणून जे लागतं ते समजून घ्यावं लागतं. आत्मतत्व कसं आहे, स्वस्वरूप कसं आहे हे समजून घ्यावं लागतं आणि म्हणून शिबिरांना यावं लागतं. आता आपल्याला जो काही उरलेला वेळ आहे त्या उरलेल्या वेळामध्ये जो विषय करायचा आहे तो विषय थोडासा सूक्ष्म आहे, वेदांताचा विषय आहे, तर त्यामुळे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. हे ब्रह्मवस्तू ज्याला तुम्ही म्हणता निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, ते कसं आहे जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगायला पाहिजे आता. कारण काय अंतरी बिंबवायचं आहे हेच जर का कळलं नाही, हा अंतरी काय बिंबवून घ्यायचं आहे हे जर का नाही कळलं तर मग सगळंच मुसळ केरात जाईल. बरोबर की नाही? मग आता निर्गुण ब्रह्म ते निश्चळ समर्थांची पुन्हा एक उभी आपल्या समोर येते. ब्रह्मतत्व कसं आहे, काय आहे? समर्थ म्हणतात ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. ब्रह्मतत्वाचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. आपण जरा त्याचा थोडासा विचार करू. परब्रह्मतत्व कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. अनेकदा हा विषय आपण विचार केलेला आहे. आता गुण नाही, गुण नाहीत म्हणजे काय? कुठल्याही गुणातीत आहे, ठीक आहे. त्रिगुणांचा विचार केला तर गुणातीत आहे म्हणून. दुसरा असा विचार केला तर गुण म्हणजे एखाद्याचं कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण म्हणू इंग्लिशमध्ये. ब्रह्मा निराकार आहे, निराकार असल्यामुळे त्याला आकार नाही. आकार नाही म्हणजे लांबी रुंदी सांगता येत नाही. आकार नाही म्हणून त्याची रंग सांगता येत नाही, मगाशी विचार झाला. मग अशी ब्रह्मवस्तू जी निर्गुण निराकार आहे ती ब्रह्मवस्तू त्याचं वर्णन करता येत नाही. काल किती तासभर विचार झाला की नाही, जे शब्दाशी हा कळे ना, विचार झाला त्याच्यावर. मग ते ब्रह्मवस्तू मी आहे, ती ब्रह्मवस्तू मी आहे. कसं? मग आता आपण मगाशी विचार केला, शरीरामध्ये राहणारा जो चैतन्य जे आहे ते मी आहे असा विचार केला. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, ते जे चैतन्य आहे ज्याला तुम्ही म्हणतात, ज्याच्यामुळे शरीराला जीवत्व आलेलं आहे, चैतन्य आलेलं आहे, जिवंतपणा आलेला आहे असं आपण म्हणू, त्या चैतन्याची लांबी किती सांगा? त्या चैतन्याची रुंदी किती? त्या चैतन्याची उंची किती? देहाची उंची मोजता येईल,
आत्मचैतन्य म्हणतोय बरं मी, ब्रह्मवस्तूच्या बद्दल बोलतोय. त्याची चैतन्याची उंची, लांबी, रुंदी, रंग, रूप काहीच सांगता येत नाही. म्हणून त्याला निर्गुण म्हटलेलं आहे, म्हणून त्याला निराकार म्हटलेलं आहे. पटतंय? मग आता निर्गुण निराकार असं ते आहे, असं जे चैतन्य आहे ते मी आहे, ही भूमिका जर का मी धारण केली तर माझे जे खोटे खटाटोप असतात, हे काळे करण्याचे म्हणा किंवा अजून काय काय बारीक होण्याचे खूप सगळे क्रायटेरिया आजकाल असतात. मी खूप लठ्ठ झालोय, आता मला बारीक व्हायचंय. मला बारीक व्हायचंय, व्हावं सगळ्यांनी बारीक, फिट अँड फाईन राहावं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याच्याकरता जो आटापिटा चालतो लोकांचा सगळ्यांचा, तो करण्याची आवश्यकता राहत नाही. फिट असलं आणि लठ्ठ असलं तरी चालतं, अगदी कृश असलं आणि फिट असलं तरी चालतं. लक्षात ठेवा, असं खूप गैरसमज आहे की एकदम अशी लीन अँड परफेक्ट बॉडी पाहिजे, 6 पॅक्स ॲब पाहिजे, परफेक्ट हाईट वेट बॉडी असं असेल तर मग हा माणूस फिट, असं काहीही नसतं. म्हणून आपण आपल्या देहाचे चोचले पूर्ण कमी करू शकतो, त्याचबरोबर देहाला फिट ठेवून आपण आपली कार्यसुद्धा करू शकतो. म्हणून अति अट्टहास नसावा कुठल्याही गोष्टीचा. सांगायचा मुद्दा तेवढाच आहे. मगाशी काही प्रश्नोत्तर झाली होती, त्याच्यामध्ये हा विषय आला होता, म्हणून मुद्दामून मी आवर्जून त्याचा आता उल्लेख करतो आहे. आपला विचार चाललाय ब्रह्म निर्गुण निराकार. ब्रह्मवस्तू निर्गुण आहे, निराकार आहे. ब्रह्म निस्संग निर्विकार. ब्रह्माला कुठलेही विकार नाहीत. शरीराला विकार आहेत, विकार शरीराला होतात. शरीर नाशवान आहे, ब्रह्म अविनाशी आहे. ब्रह्माला कुठलेही विकार नाहीत. हा विषय पुन्हा पुन्हा आपण त्याचा अभ्यास करत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे काय म्हणतात? ब्रह्मासी नाही पारावार. ब्रह्म निस्संग निर्विकार. निस्संग शब्दाचा थोडा विचार करूया. निस्संग म्हणजे याला कुठलाही संग नाही, कुठलाही संग त्याला नाही, कुठलाही स्पर्श त्याला होत नाही. त्याला अस्पर्श असं सुद्धा म्हटलेलं आहे ब्रह्मवस्तूला. तर मला कशा कशाचे संग होतात? मला माझ्या आयडेंटिटीचा संग असतो, मला माझ्या पदाचा संग असतो, मला माझ्या कुटुंबाचा, कुटुंबियांचा, कुटुंबातल्या लोकांचा, समाजाचा, देशाचा, किती गोष्टींचा संग असतो. आदि शंकराचार्यांचं एक सुंदर पद आहे, आत्मषटकम. ज्यांना कोणाला आठवत असेल, माहिती असेल, जरा विचार केला की कळेल. त्यांनी सांगून ठेवलंय कशा कशाचा संग मला नाही, कशा कशाचा संग मला नाही. आठवा ते. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय धर्म पण नाही, अर्थ पण नाही, काम नाही, मोक्ष नाही, गुरुर नैव शिष्य पण म्हणून केलंय. गुरु पण नाही, शिष्य पण नाही, कुठलाच भेद नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं जेव्हा आपण संगती लावून घेतो त्यावेळेला कळतं की त्या स्थितीपर्यंत आपल्याला जायचंय. मग ते पुन्हा पुन्हा आपण आपल्याला बजावत राहणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली साधना आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे बजावत राहिल्याने होतं काय? का बजावत राहायचं? प्रश्न आहे. मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असं मी मला स्वतःला बजावत राहायचं, असा निश्चय मी बाळगायचा. आत्मस्थितीचा निश्चय हो मुलीला असेल, मग ही आत्मस्थितीचा निश्चय मी माझ्या अंतःकरणात बाळगायचा आहे. का? काय होतं त्यांनी? एकच होतं. या जगताच्या तडाख्यातले, जगाचे जे तडाखे आपल्यावर बसतात, व्यवहारामध्ये जे सुखदुःखांचे आघात आपल्यावर होतात, त्या आघातापासून तात्काळ मुक्ती मिळण्याची शक्यता या विचारामध्ये आहे. तात्काळ मुक्ती मिळते. मला कोणीतरी घालून पालून बोललं, माझा अपमान केला. कोणाचा अपमान झाला? देहाचा झाला, जीवाचा झाला असं म्हणू लागेल तर. पण मी कसा आहे? मी निस्संग, आत्मा, ब्रह्मरूप, निर्विकार असा आहे ना मी. मग मला त्याचं बोलणं लागणार आहे का? नाही. या शरीराला काही व्याधी झाल्या, या शरीराला काही इजा झाली, काही ऍक्सिडेंट झाला, इजा झाली. कोणाला झाली व्याधी? ऍक्सिडेंट कोणाला झाला? देहाला. त्रास कोणाला होतोय? देह. वेदना कोणाला होत आहेत? आत्म्याला वेदना होतात का? मी कोण आहे? नाही न बोलता येत. मी आत्मा आहे असं बोलायच सगळ्यांची जीभ कचरते. मी कोण आहे? मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. मग मला वेदना होतील का? नाही. बघा, जीवनाच्या कुठल्याही सुखदुःखांच्या घटनांमध्ये
हा एक विचार जर का आपण नीट पकडून ठेवू शकलो, एवढाच विचार जर का आपण नीट पकडून ठेवू शकलो आणि हा निश्चय सांभाळू शकलो, तर आपण तात्काळ आपल्याला त्या विषयांपासून, त्या सुखदुःखांच्या तडाख्यांपासून वेगळे करू शकतो, वेगळं पाडू शकतो. आणि हेच मोक्षाचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. यालाच मोक्ष असं म्हणतात, बाकी मोक्ष वेगळा काही नाही, लक्षात घ्या. बंधन कशाचं आहे? आसक्तींचं बंधन आहे, भ्रमाचं, अविद्येचं बंधन आहे. मी देह आहे असं समजणं म्हणजेच बंधन आहे. मग मी देह आहे समजतो म्हणून मला वेदना होत आहेत, पण मी आत्मरूप आहे असं समजल्याबरोबर वेदना कोणाला गेल्या? देहाकडे गेल्या. आणि मी कोण राहिलो? निस्संग, आत्मरूप राहिलो. मग आता शरीराला वेदना होत असतील तर मला कळणार की नाही? खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बरं, बारीक बारीक तपशील यातला उकलत गेलं तर. ज्या अर्थी मी शरीरामध्ये आहे, ज्या अर्थी हे शरीर धारण केलेलं आहे, तोपर्यंत शरीराला होणाऱ्या सगळ्या वेदना मला कळतात, माझ्या लक्षात येतात, मला जाणवतात. पण त्याकडे बघण्याची माझी दृष्टी पूर्णपणे बदललेली असते. या शरीराचा, या शरीरातल्या, या जगातल्या सगळ्या लोकांचा बाध करण्याची शक्ती मी विकसित करायची असते. बाध करणं म्हणजे काय? हे शरीर मिथ्या आहे, माईक आहे असं पदोपरी स्वतःला सांगून त्याच्याकडे थोडासा कानाडोळा करायचा, दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करायचं म्हणजे मग शरीराला इजा झाली तर त्याला काही इंजेक्शन द्यायचं नाही, डॉक्टरकडे जायचं नाही, गोळ्या घ्यायचं नाही, असं नाही. असं नाही करायचं. जी काही ट्रीटमेंट करायची असेल, आपल्याला काही लागलं, दुखलं, खुपलं, जी काही ट्रीटमेंट करायची असेल ती करायची. कारण शरीर धारणा हे आपलं कर्तव्य आहे. जोपर्यंत ते टिकवायचं आहे तोपर्यंत त्याचा टिकवण्याचा प्रयत्न पुरेपूर करायचा, डॉक्टरांकडे जायचं, गोळी घ्यायची. पण हे सगळं करत असताना हे सगळं दुखणं कोणाचं आहे? शरीराचं आहे. आणि मी कोण आहे? निस्सिंग निर्विकार आत्मवस्तू आहे. हा विचार जर का केला तर आपलं मन पटकन शांत होतं, लगेच शांत होऊ शकतं. जे काही घोळ चाललेत ते व्यवहारात चाललेत, जगात चाललेत, पारमार्थिक सत्तेतला मी अलिप्त आहे, वेगळं आहे, निस्संग आहे, असं मनामध्ये बसवतच जायचं. हे प्रत्येक वेळेला घालून घालून बसवायचं. बसवायचं म्हणजे कसं? ते पोतं असतं एक बघा, त्याच्यामध्ये सगळं सामान जेव्हा आपण मूव्ह आउट करतो एका घरातनं दुसऱ्या घरात, त्यावेळेला ते बॉक्सेसमध्ये ते सगळं कसं कोंबून 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 आतमध्ये भरवण्याचा प्रयत्न करतो. मग तसंच आता आपल्याला हे बसवायचं आहे, आपल्या चित्तामध्ये हे संस्कार बसवायचे आहेत. मग रामदास, मग भरा. आता रामदासांची शिकवण भरा, ठेवा नाही म्हटलंय. रामदास ठेवा अंतरी नाहीये, भरा. मग भरण्याकरता ते ओतावं लागतं, भरावं लागतं, दाबून दाबून, बसवून बसवून. बॅग भरतो की नाही आपण? आता प्रवासाला निघाले की इथे आले तेव्हा सगळ्यांनी बॅग भरली. कशी भरली? नुसतेच 2 कपडे टाकले आणि बॅग एवढी मोठी आहे ना, आतमध्ये 2च कपडे, असे आली का? नाही. कशी भरली मग बॅग? दाबून दाबून गच्च भरली. सगळ्या इकडे जेवणाच्या 3 वेळच्या सोयी केलेल्या असल्या तरी सुद्धा प्रत्येकाच्या पिशवीतनं, प्रत्येकाच्या बॅगेमधनं काहीतरी काहीतरी जिन्नस. बरं, काल बरेच सगळे काकांना परातभर दिले बरं आपण, पण तरी माझा असं खात्री आहे की तेवढेच परतभर अजून निघू शकतील. रामकृष्ण हरी. आपण विचार करतो आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. निर्गुण ब्रह्म याचा विचार आपण केलेला आहे. ब्रह्मवस्तू सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप या गोष्टीचा सुद्धा उल्लेख आणि वर्णन मागच्या वेळेला झालेलं आहे. काकांच्या 6 प्रवचनांचा देखील उल्लेख झालेला आहे. जे सत असतं ते निरपेक्ष सत असतं, जे चित आहे ते निरपेक्ष चित आहे, आणि जो आनंद आहे तो निरपेक्ष आनंद आहे. निरपेक्ष शब्दाचा अर्थ काय? कशाचीही अपेक्षा नसलेला. आनंद मला कशामुळे होतो? काहीतरी मिळालं, मला आवडतं, माझ्या आवडीचं मिळालं, की जिलेबी मिळाली की मला आनंद होतो, हो की नाही? मग आनंद माझा कोणावर तरी अवलंबून आहे. मग कोणावरही अवलंबून नसलेला असा जो निरपेक्ष आनंद आहे, तो आनंद मला प्राप्त होतो. ते कोणाचं लक्षण आहे? आत्म्याचं लक्षण आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. याचा आत्ता उहापोह करायला जास्त वेळ नाही, आपण पुढे जाऊ थोडासा. सच्चित आनंद स्वरूप परमात्मा मी आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे?
सतरूप आत्मा मी आहे. सत म्हणजे निरपेक्ष अस्तित्व. सतत मी आहे. सतत मी आहे ही भावना आपली मनामध्ये बळावली की मग हा देह गेला तरी मला दुःख होत नाही, वाईट वाटणार नाही. जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा शांतपणे नाही बोलवत हो. म्हातारपणाच्या भयाचं मगाशी वर्णन केलं. खूप मोठं भय असतं. पण जेव्हा मला मरण नाही, परमात्मा वस्तू अज आहे, अजर आहे, अमर आहे आणि ती वस्तू म्हणजे ती ब्रह्मवस्तू मी आहे, म्हणजे मी सुद्धा अज आहे, अजर आहे, अमर आहे, हे जाणवल्यानंतर, हे कळल्यानंतर आणि हा निश्चय स्थिर झाल्याच्या नंतर मग मला मृत्यूचं भय राहणार नाही. ज्ञानरूप असलेलं, चित स्वरूप असलेलं जे आत्मवस्तू आहे, ती आत्मवस्तू मी आहे. माझं स्वरूप तेच आहे. मी ज्ञानरूप आहे. मग मी ज्ञानरूप असेल तर मग मला जगातल्या इतर ज्ञानांची जी वखवख आहे ती माझी शांत झालेली असेल. इतर ज्ञानांची वखवख, अनेक प्रकारचे ज्ञान आपण गोळा करत बसतो. सध्या IPL सुरू आहे. काय झाला स्कोअर माहिती आहे का कोणाला? IPL सुरू आहे म्हणून? विमेन्स IPL सुरू आहे म्हटलं. हा, तुम्हाला माहित नाही, बघा मला किती माहिती आहे. विमेन्स IPL सुरू आहे, मॅचेस सुरू आहेत. किती झाला स्कोअर बघा, विचारा. काय झालं तिकडे बिहारमध्ये? बंगालचं काय सुरू आहे सध्या विचारा. युक्रेनमध्ये काय चालू आहे विचारा. घरात काय चालू आहे विचारा. मग ते आमचे काका म्हणतात तसं, अगं तुला कळलं का? जाऊ दे, तिथेच थांबतो, जास्त बोलत नाही. अशी जी आपली सगळ्यांची सगळं जाणून घेण्याची, काय झालं, कुठे झालं, कसं झालं, किती झालं. ऑफिसमध्ये गॉसिपिंग खूप चालतं. आता ले ऑफ्स होणार आहेत असं ऐकलंय. चालू चर्चा, डिस्कशन्स, कोण कधी किती वाजता वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो. या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहता येतं जर का आपण ज्ञानरूप आत्मा मी आहे असं जाणून घेतलं तर. आणि त्याचप्रमाणे दुःखाची सुद्धा निवृत्ती होते जर का आपण आनंदरूप आत्मा मी आहे हे जाणून घेतलं तर. आनंदरूप आहे, मला दुःख होऊच शकत नाही, मी दुःखी नाहीच. आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असे. मग अशी स्थिती आणि असा निश्चय आपल्याला बाळगायचा आहे. ती बाळगण्याची जबाबदारी साधक म्हणून माझी आहे, समर्थांची नाही. आता समर्थांनी सांगून ठेवलंय आत्मस्थितीचा निश्चय बोलला असे, मग त्यांनी करावी माझ्यावर कृपा, म्हणजे मग मी बघेन, मग माझी आत्मस्थिती होईल. हा, असं नाही. त्यांनी सांगून ठेवलंय, ग्रंथात काय सांगितले ते, पण ग्रंथात वाचून तुम्ही ते अप्लाय करायचं आहे, आपण ते अप्लाय करायचं आहे, आपण ते शिकायचं आहे. म्हणून आत्मस्थितीचा निश्चय माझ्या मनात तसा असला पाहिजे. आणि जो आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे तो आत्मा मी आहे. याचा अर्थ मी सुद्धा आनंदरूप आहे. मग मी आनंदरूप असेल तर मी दुःख होता कामा. बोलणं किती सोपं आहे. आणि आपण पदोपदी काय होत असतो? दुःखी होत असतो. बरं, दुःखी काही कारणांमुळे झालं तर एक वेळ समजू शकतो. काल का परवा उल्लेख झाला होता 2 बाणांचा, आठवतोय कोणाला? 2 बाण 2 तीर झाला होता ना. काही कारणांमुळे दुःख होणं वेगळं. तसं दुःखी होणं एक वेळ समजू शकतो की ठीक आहे बाबा दुःख झालं. पण जे दुःख झालेलं असतं तेच पुन्हा काढायचं आणि तोच पुन्हा बाण स्वतःला टोचून घ्यायचा, म्हणजे ज्याला दुःख उगाळणं म्हणतात, तो दुसरा बाण. मग आता अशा प्रकारे जर का आपण विचार केला तर आत्मस्थितीचा निश्चय म्हणजे कुठला निश्चय? मग दुःख ओखदाशी सुद्धा न भेटे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मला दुःख औषधाला सुद्धा एवढंसं सुद्धा भेटत नाही अशी त्यांची स्थिती आनंदाची. आनंदाचे डोही आनंद तरंग ते म्हणतात. आणि मी समर्थांचा भक्त, मी साधक म्हणतो स्वतःला, काकांचा अनुग्रहित म्हणतो स्वतःला, 25 वर्ष झाली उपासना करतोय आणि मी खूप दुःखी हो, असं म्हणून नाही चालत. मग आपण आनंदी आहोत असा दृढ निश्चय आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे. आणि तोच निश्चय टिकवण्याकरता म्हणून स्वरूपी राहे दृढ बुद्धी, हा झाला विषय. मग निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरे बिंबले, कसं बिंबून घ्यायचं हे चाललाय विषय. पुन्हा पुन्हा वारंवार परत तेच. कारण ते बिंबून घेण्याचं आपली हीच तर साधना आहे, यालाच साधना म्हणतात. हीच साधना पद्धती आहे. म्हणून आनंद
अन्नस्वरूप, चित्स्वरूप, ज्ञानस्वरूप, आत्मवस्तू मी आहे, हे जर का कळलं तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले. ती ब्रह्मवस्तू कशी आहे? एक शब्द तिथे घातलाय समर्थांनी, निश्चळ. नुसतंच निर्गुण ब्रह्म ते अंतर्बिंबले असं म्हटलं नाहीये, निश्चळ. निश्चळ म्हणजे काय? जे कधीही चळत नाही ते. चळत नाही म्हणजे काय? जे कधी घसरत नाही, पडत नाही, तुटत नाही, फुटत नाही, असं जे निश्चळ तत्व आहे, एम्बॉस झालेलं पूर्णपणे आहे, जे पूर्ण तत्व आहे, जे कधी त्याचं डिव्हिजन करता येत नाही, त्याचं विभाजन करता येत नाही, त्याचा परिच्छेद करता येत नाही, असं जे तत्व आहे ते तत्व, परिपूर्ण तत्व, ते निर्गुण निश्चळ. एखाद्या गोष्टीवर आपण म्हणतो ना, माझा निश्चय झालेला आहे, मी चळत नाही एखाद्या गोष्टीवरनं, असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की माझा निश्चय झालेला आहे. काय? मी अमुक अमुक करणार, आणि मग तसं आपल्या हातनं घडत नाही. आपला निश्चय काय होतो? आता इथनं गेल्यानंतर रोज मी योगासनं करणार. सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघूनच मला किती समाधान झालं असं काय. इथून गेल्यानंतर मी रोज योगासनं करणार, खूप छान वाटलं बरं दादा तुम्ही, बरं ठीक आहे. घरी गेल्यानंतर मी करणार, असा मी निश्चय असतो माझा, निश्चळ, जो कधी चळणार नाही असा निश्चय केलेला असतो. पण इथून घरी गेल्यानंतर घरी पोचस्तवर रात्र होते, उशीर होतो, रात्री झोपायला उशीर होतो, सकाळी उठायला उशीर होतो, आणि मग तो जो निश्चय असतो तो कधी चळून जातो हे आपल्याला देखील कळत नाही, आपल्याला सुद्धा ते सुधरत नाही. पण आत्मवस्तू अशी नाही. आत्मवस्तू निश्चळ आहे, कधीही चळत नाही. आपले निश्चय, आपले मनाचे, आपले अंतःकरणाचे सगळे जे आहे ते त्याचं स्वरूपच निश्चळ आहे, ते चंचलच आहे. निश्चळ म्हणजे काय? चंचलच म्हणू आपण त्याला. अंतःकरण चंचलच आहे. अंतःकरण नेहमी असंच वागणार आहे हे लक्षात ठेवावं. मन माझं ऐकत नाही, मन एकाग्र होत नाही. अहो नाहीच होत मन एकाग्र, होणारच नाही, शक्यच नाही, कारण मनाचा स्वभावच आहे चंचलता. मग मी काय करू? तू मन नाही हे लक्षात घे. हा, तू मन नाहीस हे लक्षात घे, तू आत्मा आहेस हे लक्षात घे. मी काय करू? काही करू नकोस. तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू जीव नाहीस, सॉरी शरीर नाही, हे लक्षात घे. मग हे लक्षात घेतलं तर मग मी कोण आहे? मग स्वरूपी आहे दृढ बुद्धी. अशा प्रकारे म्हणून निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले, असं जर का आपल्या अंतरंगात ते बिंबत गेलं आपण पदोपदी, तर मग कळतं की मनाला एकाग्र करण्याचा वृथा प्रयत्न खूप काळ निघून जातो त्याच्यामध्ये, जे हातातच येत नाही. कसं येणार आहे? ते मुळातच चंचल आहे, मुळातच संकल्प विकल्पात्मक आहे. मग ते नाही, मग काय आहे? मी आत्मरूप आहे, हा हा ही बुद्धी जर का दृढ असेल, दृढ बुद्धी निश्चयाची म्हटलेलं आहे, ही जर का निश्चयाची बुद्धी जर का स्थिर राहू शकली थोड्या वेळ आपली, आणि तो कालखंड जर का वाढत राहू शकला, तर मग मनाचं काय का होईना तिकडे कोण बघतंय, शरीराचं काही का होईना कोण बघतंय. लक्षात येतंय काय म्हणतोय? खुशाल मरू दे त्याला उड्या, हरकत नाही. माझी बुद्धी कुठे आहे? माझं मन तिथे त्या विचारावर स्थिर असेल. कुठल्या विचारावर? आत्मविचारावर, आत्मतत्वावर, तर माझं कल्याण होऊ शकतं. म्हणून पदोपदी, आणि मग हा विचार जेव्हा जसजसा घट्ट होत जातो ना, तसतसा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीही करा, कितीही कार्य करा, कितीही कार्यमग्न राहा, त्याचा त्रास होत नाही. कारण पदोपदी हा विचार जिवंत राहतो आणि पदोपदी आपल्याला लिबरेट करतो. कोण काय बोललं? लिबरेट. मी कसा आहे? आत्मस्वरूप आहे. मला आता सुख झालं, दुःख झालं, लिबरेट. मला सुखही होत नाही, दुःखही होत नाही. का होत नाही? कारण मी आत्मस्वरूप आहे. मला यश मिळालं, हे कार्य खूप छान झालं माझ्या हातनं, मला इथे फेल्युअर मिळालं, हे माझ्या हातनं बरोबर झालं नाही, नीट पाहिजे तसं मला समाधानकारक यश मिळालं नाही. यश आणि अपयश हे व्यवहारातल्या गोष्टी आहेत. मी कसा आहे? आत्मरूप आहे, लिबरेट. मोक्षाचं स्वरूपच हे असं आहे. जिथे जिथे आपण अडकलेलो आहोत, तिथनं आपण बाहेर निघणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे. कुठे कुठे अडकलो आहोत याचा विचार ज्याने त्याने करावा. नेहमी सांगत असतो मी, कीप युअर बॅग्स रेडी. कीप युअर बॅग्स रेडी. वेनेवर यू वॉन्ट टू फ्लाय, वेनेवर यू वॉन्ट टू गो, कीप युअर बॅग्स रेडी, म्हणजे पॅक युअर बॅग्स. तयार राहा. कशा करता? सारखा सारखा त्याचा उल्लेख का करायचा पुन्हा 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 पुन्हा?
असं होतं. जास्त विचार त्याच्या करायची आवश्यकता नाहीये. आपण विचार केला, झाले साधनाचे फळ, संसार झाला तो सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. हे जे निर्गुण तत्व असतं ना, हे निर्गुण तत्व असं अंतरी बिंबून जरी का घेतलं तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने बिंबून घ्यायचे तिथे आपल्याला थोडासा त्रास होतो, थोडीशी कळ काढावी लागते. आणि म्हणून त्या निर्गुण तत्वाला गवसणी घालणं खूप कठीण जातं, ते समजून घ्यायला खूप कठीण जातं. म्हणून समर्थांनी सांगून ठेवलंय, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून सगुणाचा कास न सोडता निर्गुण तत्वाचा अभ्यास करायचा. म्हणून सगुणाचं नामसाधना अतिशय महत्वाची आहे. सगुणाची पूजा करावी, नाम जप करावा, सगुणाची कास धरावी. समर्थ रामदास स्वामींनी निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले असं लिहिलं असलं तरी सुद्धा त्यांच्या देह त्यागाच्या समयी प्रभू रामचंद्राला आर्ततेने 3 वेळा हाक मारली, लक्षात घ्या. दासनवमीचं कीर्तन करणारे आहेत ना आपल्याकडे, सांगतील चरित्रामध्ये आहे, उल्लेख येतो तसं. आर्ततेने रामाला हाक मारली आहे. रामच मनामध्ये भिनवलेला आहे. मग तोच राम आपला आहे. सगुण आणि निर्गुण यांना दोघांना वेगळं काढायची आवश्यकता नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही गोविंदू रे, एकच आहेत. तेच सगुण तत्व तेच निर्गुणात आहे, तेच निर्गुण तत्व तेच सगुणात आहे. म्हणून सगुणाची उपासना केली तरी काही फरक पडत नाही. मग रामाला आठवा, श्रीकृष्णाला आठवा, विठ्ठलाला आठवा, कोणाचाही घ्या, नाम घ्या. सतत नाम घेत राहिलं तर हा जो आत्मस्थितीचा जो विचार मगाशी म्हटलाय तो आपोआप घडत जातो. तसा आपल्या सगळ्यांच्याकडनं तसा विचार सतत घडावा, अशी साधना आपल्या सर्वांच्या हातनं नियमितपणे व्हावी, प्रगल्भ व्हावी ती साधना, अशी आपण प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करूया आणि आजचं चिंतन थांबूया. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज.